सामन्याला सुरुवात. पंच मैदानावर हजर. दोन पॉवर प्लेचे ओव्हर जे आहेत ते एका पाठोपाठ एक होतील. हा सामना करो किंवा मरो म्हणूनच राहील दोन्ही संघासाठी. मात्र सिच्युएशन धाव संघाच्या पॉइंट टेबल वरती भिस्त राहील. मात्र आधीचे दोन सामने जे झालेले आहेत ते दोन सामने एकतर्फी निकाल लागला होता. त्यामुळे हा सामना कुठल्या दोन्ही संघापैकी एकाला तरी वन साइडच जिंकावं लागेल. ओके सर, रेडी रेडी. ए लक्ष दे रे पीके. बॉलर्स नेम पहिल्याचा चेंडू मध्ये खणखणीत षटकार. आक्रमक पवित्र या ठिकाणी दाखवलं ते फलंदाज विशाल निगोट. आपला फलंदाजी याच्या आधीच्या सामन्यामध्ये काहीशी दिसली नव्हती. मात्र पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार खेचलाय शुभमला. शुभमचा पुढचा चेंडू सामना करेल तो विशाल. पुन्हा त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी क्षणक्षण हजर आणि 4 धावा. मिसफिल्ड विकास होता मला वाटते बहुतेक तिथे. कॅच झाला असता मात्र कुठे जरी चुकलाय विकास. मात्र फलस्वरूप 4 धावा. मिसफिल्डच्या 4 धावा. या 4 धावेने धाव संख्या पोहोचली ती 10. पुढचा चेंडू घेऊन येताना शुभम पुन्हा एकदा वन्स अगेन बिग 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 हिट सिक्सर. 6 धावा खेचल्यात पुन्हा. या 6 धावेने धाव संख्या पोहोचली ती 16 धावा. शुभम शुभम सामना करेल तो विशाल. पुन्हा रिव्हर्शिप खेळण्याच्या नादामध्ये चुकला. थोडा बदल केला गोलंदाजी मध्ये. मात्र फलस्वरूप निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने धावा मात्र त्याच ठिकाणी. 4 चेंडू झाले तर 2 चेंडू शिल्लक. वेलकम टू संकल्प ग्रुप प्रस्तुत क्रिकेटचा महासंग्राम. आजचा हा दुसरा दिवस सामना चालतोय तो होतोय तो तिसरा. केडी धनसाळ वर्सेस सातारा 11 संघामध्ये हा सामना आहे. करो किंवा मरो असा सामना राहील या दोन्ही संघांसाठी. बघूया कोण जीवित राहतो आणि कोण ऑक्सिजन वरती जाईल याचा वेळच सांगेल. पुढचा चेंडू घेऊन नो बॉल. फ्रीट. आता मात्र अमोलला एक संधी मिळालेली आहे मागच्या मॅचचा बदला काढण्यासाठी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका खेळून काढलाय तो आणि षटकार. आणि चेंडू पुन्हा आला मैदानात. कायसा महागडा षटक ठरतोय. सिक्सर.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 24. माफ करा, कुणाल आहे तो डावखुरा फलंदाज. कुणाल खोंड 27 नंबरच्या जर्सी मध्ये कुणाल डावखुरा फलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवरती खणखणीत षटकार मारला आणि शेवटच्या चेंडूमध्ये अमोलने सुद्धा षटकार खेचून 24 धावा पूर्ण केल्या. त्या आता आलाय तो प्रेम आडे. महाराष्ट्र पोलीस संघाचा हा खेळाडू सामना करेल तो कुणाल. वैयक्तिक कोट्यामधला पहिला आणि संघाकडनं दुसरा षटक घेऊन येत आहे तो. चांगला जर खरोखरच हातामध्ये जर चेंडू आला असता व्यवस्थित तर नक्कीच धावचित झाला असता अमोल. मात्र गडबड झाली. फलस्वरूप कुठली धाव नाही, कुठलंही नुकसान नाही. धावा मात्र त्याच ठिकाणी. पुढचा चेंडू घेऊन येताना लाईट चालू झाले ते प्रेमाडे सामना करेल तो कुणाल. पुन्हा सुंदररित्या टाकलेला चेंडू आणि पुन्हा त्याच दिशेने खणखणीत षटकार. बॉल रस्त्यावरच आहे. काहीच आक्रमक फलंदाजी करण्यासाठी आलाय, म्हणजे कुठला तरी राग व्यक्त करतोय, काढतोय. पहिल्या मॅचचा राग व्यक्त करतोय, काढतोय कुणाल खोंड. 7 चेंडू वरती 23 धावा, खणखणीत 23 धावा काढल्या त्या. चेंडू सीमा पार आणि ग्राउंडच्या पार. या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 30. दुसरं षटक प्रगतीपथावरती. बघूया कुणाल आता संघाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतो तो कुणाल. प्रेम सामना करेल तो कुणाल. एक आक्रमक फलंदाज कुणाल. बघूया अतिशय चांगला चेंडू खेळून काढला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण हजर, मात्र निर्धाव चेंडू. धावा मात्र त्याच ठिकाणी. पुढचा चेंडू घेऊन येताना प्रेम. आखून डब्याचा चेंडू आणि सीमा पार षटकार. आता मात्र पंचायत झाली आहे की कुठला चेंडू कसा टाकायचा, म्हणून सातारा संघाचा खेळाडू आता मात्र चिंतेत. काहीसा बदल करावा लागेल. आहे का बोल. ओके. या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 36. 36 36 धावा. दुसरंच षटक प्रगतीपथावर. प्रेमाडे सामना करेल तो आक्रमक फलंदाज कुणाल. कॅच होता मात्र खूप समोर असल्या कारणाने, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पिंटू गादेकर द्वारा. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा फुलटॉसचा असा 1 बाउन्स 4 रन्स. थर्ड अंपायर बघून घ्या एकदा.
षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 42. आत्ता आलाय अनुभवी गोलंदाज धनराज शिंदे. त्याचा सामना करेल तो धनसळ संघाचा आक्रमक फलंदाज अमोल पवार. सुंदररित्या टाकलेला चेंडू, एक धाव पूर्ण. चोरटी धावा घेतली म्हणावं लागेल चंदूच्या हातामधून. 6 षटकामध्ये बघूया काय होतं ते. आज सकाळपासून दोन्ही सामने लो स्कोरिंगचे झाले होते, मात्र काल षटकारांचा पाऊस सुरू होता 5 सामन्यांमध्ये. आज सुद्धा आता असं वाटतंय कुणालच्या बॅटिंगमुळे की षटकारांचा पाऊस खरोखरच आज सुद्धा होईल. त्याच्या फळीतून आतापर्यंत 11 चेंडू मध्ये 35 धावा काढल्यात त्यांनी. धनराज सुंदर असा चेंडू टाकलाय. कुठली धाव नाही, कुठलीही नुकसान नाही. धावा मात्र त्याच ठिकाणी 43 धावा. बीट केले आपल्या गतीने. चलाक गोलंदाज आहे धनराज. पुन्हा त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर चंदू, आणि चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल चंदू कदम याद्वारे. एकच धाव दिली. या एका धावेने धावसंख्या त्या स्क्रीनच्या समोर केडी धनसरवारे स्क्रीनच्या समोरून हटून जायचं आहे. केडी धनसरचा पवेलियन मध्ये जे बसून आहे स्क्रीनच्या वरती, खाली बसा खाली. आणि 1 बाउन्स फॉर रन. ते म्हणतात ना, सरड्याला बघूनच रंग बदलतात सरडे, त्याचप्रमाणे कुणाल खोंडला बघून आक्रमक रूप धारण केले ते अमोल पवार यांनी. 45 नंबरच्या टी शर्ट मध्ये खेळतोय. 4 चेंडू मध्ये 11 धावेवरती खेळतोय तो अमोल. मामा ते तुमचे प्लेयर खाली बसवा, ते सरकून जा स्क्रीनवरून. स्क्रीन चालू झालेली आहे. सुंदर टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक हजर. एक धाव मात्र चोटी घेतली आहे. प्रेक्षक सावलीच्या किनाऱ्यावरती बसून या मॅचचा आनंद लुटताना आता सुद्धा युट्यूब लाईव्ह ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनल वरती आज सकाळपासून 6200 लोकांनी हा सामना बघितला होता. पुन्हा एकदा खणखरीत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा आणि मिसफिल्ड. 4 धावा. चंदू कदमला अडवता नाही आला हा चौकार आणि षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 53 धावा. 50 धावा पूर्ण धनसर संघाच्या. मला माहिती आहे की धनसर संघाचे आक्रमक गोलंदाज सुद्धा आहेत. चांगले गोलंदाजी केली होती जे जे संघाच्या विरुद्ध. 89 धावेवरतीच 88 धावेवरतीच त्यांनी रोखलं होतं त्यांना. आता आलाय तो शुभम, वैयक्तिक गोट्यामधलं दुसरा आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येताना. सुंदर असा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर आणि पहिला बडी बाद घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो सातारा 11 संघाचे विकास आयकॉन प्लेयर आहे तो.
चला बॅट्समन लवकर चला. बॅट्समन नेम विशाल निगोड. आयकॉन खेळाडू आहे विशाल. आत्ता मात्र क्रीज वरती दोन आयकॉन खेळाडू आहेत. अमोल सुद्धा आयकॉन खेळाडूच होता संघाकडनं. चांगली फटकेबाजी करून तो बाद झाला. आत्ता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलोय तो पुण्याचा विशाल. उन्हाचा पारा कायसा तापताना शुभम चांगला खेळून काढलाय. जिथे चंदू कदम जाते तिथेच चेंडू जातोय. तेरा मेरा रिश्ता हा ये पुराना अशातली काहीशी गाण्याचं गाणं या ठिकाणी शोभून दिसतोय. बॉल आणि चंदूचं नातं वेगळं आहे. पुढचा चेंडू गेला शुभम. आगो टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा आणि हाताला लागून षटकार गेला. नाही तर चांगला खूप सुंदर असा कॅच झाला असता. हा कॅच ऑफ द मॅच झाला असता बनला असता. मात्र 6 धावा झाल्या. त्या या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती 60 धावा. कुणाल पोहोचलाय 15 चेंडू मध्ये 46 धावेवरती. बाहेर से जाओ बेटा, इधर से जाओ. आणि पुन्हा एकदा खणखणीत षटकार. कुणालचा 50 धावा सुद्धा पूर्ण आणि जबरदस्त फटकेबाजी करतोय तो. आपल्या चौकार आणि षटकाराच्या आतिषबाजीने तो खेळतोय. आ गया बॉल भी आ गया, बॉल भी आ गया सर. 16 चेंडू मध्ये 52 धावा काढून नाबाद आहे कुणाल. खरोखरच अतिशय चांगली फटकेबाजी करतोय तो कुणाल. मंत्रमुग्ध करतोय. प्रेक्षक सुद्धा म्हणतायत वाह कुणाल वाह. आमचे मित्र आणि आमचे मोठे बंधू कैलाश भाई साहू घरून संपूर्ण परिवारासोबत मॅच बघताना. आणि पुन्हा एकदा खणखणीत बिग हिट सिक्सर. खरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलता है असा काहीसा प्रकार झालेला आहे. आणि विशालने सुद्धा कुणाला बघून त्याच दिशेने स्ट्रेट मध्ये मारलेला हा षटकार. कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी बदलावं लागेल. MH11 संघाच्या खेळाडूंना. ए बाळा बाहेर जा. फ्री हिट. अच्छा संकल्प ग्रुप प्रस्तुत क्रिकेटचा महासंग्रामचा आजचा हा दुसरा दिवस. आमचे मित्र अजिंक्य कानेड उर्फ सरकार यांचं मंडळात स्वागत. कैलाश भैया साहू संपूर्ण परिवारासोबत मॅच बघताना धन्यवाद भैया. आपण अशीच मेहरबानी आमच्यावरती ठेवत जा.
शुभम, आता पुन्हा आलाय तो शुभम. थोडं फिल्डरला काय फ्रस्ट्रेशन दिसतोय शुभमच्या चेहऱ्यावरती. कुठला चेंडू टाकायचा, कुठला चेंडूवरती आता कमबॅक करायचं आहे ते विचार करायला पाहिजे शुभमने. अगोटप्याचा चेंडू आणि पुन्हा ग्राउंडच्या बाहेर फेकून दिला, टोललाय आणि षटकार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पोहोचल्या त्या 80. सूरज मॅच जर बघत असेल तर कृपया त्यांनी बॉल फेकायचा आहे घरून, मेहरबानी होईल. ड्रिंक्स करून घ्या लवकर. चला दुसरा बॉल घ्या सर. सर सामन्याला सुरुवात करा. चालू करू घ्या. सर मॅचचा बॉल आलाय, मॅचचा बॉल आलाय. इकडे पाठवून दे मामा, बॉल फेकून दे इकडे. सुंदररित्या टाकलेला चेंडू, आता सतपाल आलाय तो. 1 धावा पूर्ण, दुसरी धाव सुद्धा घेतली ती. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 82 धावा. 5वा षटक घेऊन येत आहे तो सतपाल.
मागच्या मॅच मध्ये सतपाल याने स्वतःची एकेरी झुंज दिली होती. सुंदर टाकलेला चेंडू त्याने क्षेत्राच्या नजर, मात्र कॅच घेण्यामध्ये अपयशी झाले ते प्रेम आडे. समोरील चेंडू घेऊन येताना रिव्हर्सची फटका खेळण्याचा प्रयत्न चुकला. सतपाल सामना करेल तो विशाल, पुन्हा स्पीडने चुकवले अतिरिक्त धावा. रिव्ह्यू वाईट बॉल. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचली ती 84. आता आलाय तो सतपाल, सामना करेल तो विशाल. फुलटॉस चेंडू पुन्हा त्याच ठिकाणी आणि ग्राउंडच्या बाहेर षटकार. नीचे उतरा, नीचे गिरा, नीचे गिरा. लाल बोर्ड के पास है. आता मात्र 90 धावा फलकावर झाल्या आहेत. हा जर सामना बॉल दे बेटा. अनिल गजबार जिथे कुठे असेल चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक केलाय त्याने. एक धावा पूर्ण, 2 धावेसाठी निघालाय तो विशाल, मात्र नकारलंय कुणाल यांनी. कुणाल 2 षटका बसून नॉन स्ट्राईकला आहे. मात्र आल्याबरोबरच विशाल याने आपला पवित्र दाखवून दिला होता. सतपाल एक वेगवान गोलंदाज सुद्धा आहे, मात्र वेगवान फलंदाज सुद्धा, आक्रमक फलंदाज सुद्धा आहे. सुंदर असा टोलला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पिंटू गातेकर. हजर चांगली फेक. या एका धावेने षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 92. एक विकेटच्या नुकसानानंतर.
मॅच बघण्यासाठी या घरोघरी मॅच बघणे सुरू आहे. आमचे मित्र सागर भाऊ पंडितकर सुद्धा विथ फॅमिली सोबत मॅच बघत आहे. सागर पंडितकर ज्या दिवशी ग्राउंडवर आले त्या दिवशी मॅच अबॉन्डेड झाले होते. पुन्हा एकदा सुंदर असा फटका क्षेत्ररक्षण हजर आणि षटकार. चंदू कदम बघतच राहिले. पुन्हा चांगला चेंडू. आतापर्यंतच्या संपूर्ण मॅच मध्ये धनराज शिंदे याचे जो गोलंदाजी मध्ये चांगलं कव्हर केलं, अन्यथा फलस्वरूप 100च्या वरती धावा राहिल्या असत्या. एक अनुभवी व चलाक असा गोलंदाज धनराज शिंदे पुसदचा आणि सातारा इलेव्हन संघाचा कर्णधार सुद्धा आहे. सुंदर टाकलेला चेंडू, फटका मारला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. बघूया एक धावा पूर्ण. हॅलो, आता याच्यानंतर कॉमेंट्रीचा भार सांभाळलेला तो अनिकेत बाबंदे. थँक्यू, धन्यवाद स्वप्नील दादा. धावसंख्या धावफलकावरती केडी धनसल संघाची 99 धावा आणि खरं तर जर पाहिलं तर कुणाल खोंड काय बॅटिंग करतो या मॅच मध्ये. विशाल निघोट, कुणाल खोंड, धावसंख्या धावफलकावरती 100 धावा. आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे आणि या दरम्यान हा वेलकम बाउंड्री पाहायला मिळते. हॅलो, ही वेलकम बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आयला पाहिलं तर नक्कीच इथे सुद्धा प्रयत्न चांगला होता याही बॉलवरती, परंतु एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होते आहे आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती केडी धनसल संघाची 105 धावा 105. एकशे 5 धावा आणि पुन्हा एक वेळ पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होतोय कुणाल खोंड. 8 षटकार 3 चौकार आणि खरं तर 26 बॉल मध्ये 69 धावेंची खेळी केली आहे कुणालने या मॅच मध्ये. तर करो या मरोचा डोअडा मॅच आहे. पुन्हा एक वेळ पायावर टाकलेला बॉल वेगाने गेला, प्रचंड वेगाने गेला आणि खरं तर तिथे डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या अगदी जवळून बॉल गेला, परंतु प्रचंड वेगाने फटका खेळला होता. इथे 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या 109 धावा 109. 7वा ओव्हर प्रगतीपथाला 109 धावसंख्या होते आहे. इथे वेगवान प्रचंड वेगाने टाकला हा बॉल आणि खरं तर महेश चौधरी आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग साठी. महेश चौधरी एक चौकार लागला, त्यानंतर मात्र या गोलंदाजाने प्रयत्न केला, यावेळेला सरळ हातामध्ये होते हा कॅच. मिस जजमेंटल आणि बॉल एक टप्पा उचली खात जातोय.
सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुणाल खोंडच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. खरं तर आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवले वैयक्तिक 77 धावांवरती कुणाल खोंड पाहायला मिळतोय. याही बॉलवरती प्रयत्न चांगला आहे. फिल्डर बॉलपर्यंत सहजतेने पोहोचतील. एक मात्र सिंगल धावेच्या मदतीने पुढे धावसंख्या जरूर जाईल, परंतु मी कौतुक करेल कुणाल खोंडच्या बॅटिंगचं. ज्या पद्धतीने धावा केल्या 30 बॉलमध्ये 78 धावेंची खेळी या मॅच मध्ये. खरं तर आता सन्मानजनक एक धावांचा डोंगर उभा केलाय. हो 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 फ्लिक ऑफ द रिस्ट होता, परंतु बॉल हवेत दूर. मात्र तेवढी लांबी उडाली नाही या बॉलला आणि बॉल सरळ हातामध्ये. विशाल निगोडचा खेळ इथे होतोय समाप्त. 21 धावेंवरती 7 बॉलमध्ये विशालची खेळी इथे समाप्त होईल आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय केडी धन्सल संघाला या मॅच मध्ये. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील आता विकास पवार. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिल्याच बॉल वरती खडे खडे बॉल हवेत, परंतु बॉल मैदानाच्या बाहेर. नाव आहे कुणाल खोंड आणि आज मात्र कुणाल खोंड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगतय आणि या पहिल्या डावामध्ये अक्षरशः जर पाहिला तर षटकारांचा आणि धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. 9 षटकार 5 चौकार 84 धावांवरती पोहोचला आहे कुणाल खोंड. काय शतक झळकावेल का या मॅच मध्ये, काय तो पराक्रम करेल का? कारण मात्र 16 धावेंची गरज आहे त्याच्या षटकारासाठी. पुन्हा एक वेळ फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. इथे फंबल, दुसरा धावेचा कॉल सहजतेने होईल आणि 2 धावा इथे अगदी आरामात पूर्ण होत आहेत. जागेवरून अगदी घुटना टेकलाय आणि हा 3 तोड षटकार खरं तर कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. काय फटका होता, मात्र प्युअर टायमिंग, प्रॉपर टायमिंग आणि 92 धाव्यांवरती खेळतोय कुणाल खोंड. ओ हो 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 उडवलाय आणि बॉल जा आणि शोधून आला आणि खरं तर हा बॉल मैदानाच्या बाहेर आणि खरं तर रस्त्याच्याही पलीकडे मारलाय. नाव आहे कुणाल खोंड आणि आज मात्र कुणाल खोंड ऐकायला तयार नाहीये. चौतीस बॉल 98 धावेवरती खेळतो आहे आणि इथे ओ हो 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 शतक झालंय की ते म्हणतात ना की समंदर हालत के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हैं हजारों दरिया समंदर में, पर कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. पहिल्या मॅच मध्ये कुणाल खोंड चालला नाही, परंतु या मॅच मध्ये मात्र अगदी स्टँडिंग ओवेशन पाहायला मिळते कुणाल खोंड साठी. शतक झळकावलंय, पराक्रम केला या मॅच मध्ये कुणाल खोंडने.
35 बॉलामध्ये 102 धावांचा पराक्रम गाजवला या कुणाल खोंडने. पुसद मध्ये आला, धावा ठोक ठोक ठोकल्यात आणि या मॅच मध्ये खरं तर आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते आहे टीम केडी धनसल संघ. उमेश इलेक्ट्रिक यांच्याकडून कुणालच्या या शतकासाठी 1501 रुपयांचा पारितोषिक आहे. वाह 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 वाह, व्हाट अ शॉट, परंतु बॉल मैदानाच्या बाहेर. वाह, कुणाल खोंड आज मात्र ऐकत नाहीये. कुणाल खोंडने आपल्या स्टाईल मध्ये या इनिंगला संपवणाऱ्या आजच्या दिवसातला शतकवीर पाहायला मिळतोय कुणाल खोंड. आणि खरं तर या संपूर्ण मैदानाच्या प्रत्येक कान्या कोपऱ्यात 360 डिग्री मध्ये फटकेबाजी केली आहे कुणालने. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 144 धावा कुणालने बनवल्या मॅच मध्ये. 108 धावा 36 बॉल मध्ये नाबाद. कुणाल खोंड, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. कुणाल खोंडने कृपया मंचावरती यायचं आहे. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टीम केडी धनसल संघ, चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
प्रेक्षको स्वागत आहे आपलं शुभम स्ट्रायकिंग एंडला आहे आणि विकास पवार छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल या दुसऱ्या डावातला पहिलाच बॉल मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न कव्हर्स मध्ये प्रॉपर टायमिंग आहे यावेळेला बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय आणि बॉल जाईल डीप कव्हरला बॉडी लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती चौकाराने होते इथे सुरुवात खरतर एका बाजूला प्रयत्न करेल टीम MH11 सातारा संघ या मॅच मध्ये बराबरीचा खेळ करण्यासाठी पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे आपल्याच फॉलोथ्रो मध्ये विकास बॉलच्या खाली आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती जरूर वार झाला असला परंतु मात्र दुसऱ्याच बॉलवरती पलटवार पाहायला मिळतोय तर विकास पवार छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसच्या खात्यामध्ये विकेट दुसऱ्याच बॉलवरती अगदी पाहायला मिळते शुभम सारखा बॅटर अगदी आज सुद्धा या मॅच मध्ये अगदी सस्त्यात बाद होतोय आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम MH11 11 सातारा संघाला आताही सुद्धा अलॉंग दी कार्पेट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलकावरती 5 धावा 1 गडी बाद टीम MH11 सातारा शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती बॅक ऑफ द हँड बॉलिंग साठी आपल्याला विशाल निघोड पाहायला मिळत आहेत यानंतरचा होणारा सामना शर्वरी 11 आणि त्याच्या विरोधामध्ये जे टायटन्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण करूया टॉस साठी डायरेक्ट हिट आहे खरं तर इथे डायरेक्ट हिट जर असेल तर खरं तर इंटरेस्टिंग कॉल असणार आहे
नॉट आउट असणार आहे. डायरेक्ट हिट होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. बॅकफुटला जात इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क आता तेवढा चांगला झाला नाहीये. फ्लाय स्लिपला चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आपल्याला. आज खरं तर अक्षय मामा यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आमचे मतीन अली शहा यांचा सुद्धा वाढदिवस आहे. आणि इथे डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईन कडे 4 धावा जोडल्या जातील. मयूर करंडे धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 145 धाब्यांचं मोठं लक्ष ठेवलंय. बॉल हवेत आणि इथे सोपा जाईल. मयूर करंडेचा खेळ इथे होतोय समाप्त. सस्त्यात आईजही मॅच मध्ये मात्र मयूरने बनवल्या 4 धावा आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम सातारा 11 संघाला. बघूयात कोण असतील बॅटिंग साठी. नवीन फलंदाज खर तर आता सतपाल आले आहेत आणि खर तर सतपालने मागच्या मॅच मध्ये धावा केल्या होत्या. एक सन्मानजनक धावसंख्या सातारा 11 संघासाठी करून दिली होती, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ आता सतपाल यांना प्रमोशन पाहायला मिळते. परंतु आता मात्र आल्याच विशाल निगोटने सतपालचा खेळ पहिल्याच बॉलवरती केलाय समाप्त. दांडी गुल केली आहे आणि खरं तर आणखीन एक लागोपाठ या शेवटच्या बॉलवरती विकेट. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर MH11 सातारा संघाची धावसंख्या 10 धावा 3 गडी बाद. पुढचे 36 बॉल आणि 135 धावेंची गरज. जे टायटन संघाचे कॅप्टन आणि शर्वरी 11 संघाचे कॅप्टन कृपया टॉस साठी यायचं आहे. चला लवकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. या दरम्यान चौकार पाहायला मिळेल. कव्हर्स मध्ये चांगला फटका आहे आणि खरं तर यानंतर मजा येणार आहे. जर बघा या मॅच मध्ये केडी धनसल संघ जर जिंकला 1 साइडेडली तर पहिले ते 2 संघ आहे ना त्या 2 संघांसाठी थोडीशी डोकेदुखी पाहायला मिळणार आहे. खरं तर त्या पद्धतीचं नेट रन रेट या ठिकाणी धनसल संघाचं होऊन जाईल आणि पॉइंट्स टेबल मध्ये त्या प्रकारची उलाढाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती आणि खरं तर शर्वरी आणि जे टायटन्स या दोन्ही संघांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा खरं तर हा सामना आहे. या सामन्यामध्ये केडी धनसल संघ जिंकला तर खरं तर पुन्हा एक वेळ या मॅच मध्ये मजा येईल. या संपूर्ण आजच्या दिवसातल्या सामन्यांमध्ये मजा येणार आहे.
पुन्हा एक वेळ एक अचूक टप्प्यावरचा मारा आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. विशाल विकास पवार काय बॉलिंग करतोय हा गोलंदाज. हॅलो. तर इथे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 16. पुढचे 30 बॉल आणि 129 धावांचं मोठं लक्ष आहे. 30 बॉल मध्ये 129 धावा करायच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा फटका. बॉल वेगाने ट्रॅव्हल करत गेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनकडे आणि 4 धावा ही जोडल्या जातील या बॉलवरती. सामना त्या पद्धतीचा सुरू आहे आणि जे टायटन्स आणि शर्वरी 11 संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. पायात टाकलेला बॉल आणि ऑन साईडला खोदून काढलाय. बॉटमॅनचा चांगला उपयोग करत असताना पाहायला मिळतात आपल्याला या मॅच मध्ये. आमचे मोठे बंधू सागर भाऊ पंडितकर विथ फॅमिली मॅच बघताना मी नक्कीच आधी म्हटलं होतं सागर भाऊ जो मॅच बघेल तो मॅच अबंडेटच होईल असं काहीच त्यांची ख्याती आहे. सहकार चषक मध्ये सुद्धा त्यांनी प्रथम पाय ठेवताच मॅच सर्व सामने रद्द झाले होते. सागर भाऊ आपण एक मोबाईलला मिस कॉल मारून आम्हाला प्रतिसाद द्यावा. पिंटू गातेकर आपणास एक विनंती आहे की दुर्गेश भैया म्हणत आहे की बॉल हिरव्या रंगाचा आहे. तुम्हाला बॉल दिसत नसेल तर पॅव्हिलियन मध्ये येऊन मी दाखवतो बॉल कोणत्या रंगाचा आहे. हॅलो. तर आपण टॉस करतो आहोत. एका बाजूला आहे टीम शर्वरी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला जे टायटन्स टॉस साठी सन्माननीय स्वप्नील भैया जयस्वाल या सामन्याचा टॉस करत असताना पाहायला मिळतील आपल्याला. तर या टॉस या सामन्याचा होतो शर्वरी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये जे टायटन्स.
तर टॉस जिंकलाय जे जे टायटन संघाच्या कॅप्टनने. पवन आम्हाला सांगत असताना की 20 बॉल 118 बनवायचे आहेत. अचूक टप्पा, अचूक मारा, अप्रतिम भेदक मारा या बॉलिंग मध्ये पाहायला मिळतो. धार आहे बॉलिंग मध्ये गोलंदाजाच्या. तर अमोल पवार संघाचा आयकॉन खेळाडू आहे अमोल पवार. दूर ठेवला आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. पुढची 19 बॉल आणि 117 धावेंची गरज. 19 बॉल मध्ये 117 करायचे आहेत. आणि इथे विकेट फ्लाय स्लिपला सोपा झेल आणि सचिन गाडेकरचा खेळ इथे होतोय समाप्त. धक्का क्रमांक 5 लागतोय टीम MH11 सातारा संघाला 28 धावांवरती. पुढची 18 बॉल आणि स्वप्नील सर 117 धावा बनवायचे आहेत. धनसर संघाची एक खासियत आहे की सेम हाईट वाले 4-5 खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहे. मामाने बरोबर त्याच्या हाईटचे सर्व खेळाडू ठेवले आहेत, म्हणजे कानापेक्षा मोठा कोणी नकोच. आणि एका लाईनलाच स्लिप, गली, पॉइंट सर्वांना बरोबर उभे ठेवलेले आहेत. आणि एकापेक्षा एक चांगले फिल्डिंग करताना सुद्धा. आत्ता आलाय तो कुणाल खोंड. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र आत्ता मात्र औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे, टॉपेज झालाय आणि विकेटीवर बॉलच्या खाली आणि खरं तर इथे विकेट आणखी येईल. धक्का क्रमांक 6 लागतोय आणि प्रेक्षकांचा आवाज सुद्धा सुरू झालाय. खरं तर हे पुसदकरचे प्रेक्षक आहे, आमचे पुसद नगरीचे प्रेक्षक आहेत. संध्याकाळचा सत्र आणि खरं तर संध्याकाळच्या सत्रातले मला असं वाटतं प्रत्येक सामना हा चढाओढीचा होईल स्वप्नील सर. खरं तर उलाढाल तशी आता आपल्याला पॉइंट्स टेबल मध्ये पाहायला मिळते. प्रत्येक संघासाठी मस्ट विन सामना असणार आहे. रात्रीचे जो 2 मॅचेस जे राहतील ना ते करो आणि मरोच्या सामन्याच मॅचेस राहतील. काल सारखं इक्वेशन झालेलं आहे. ARCC जो संघ जो आतमध्ये क्वार्टर फायनलला जो क्वालिफाईड झाला, तर प्रेक्षकांनी काय त्यांच्या स्वतःच्या खेळाडूने सुद्धा त्यांच्यावरती उमेद नव्हती ठेवली की बा आपला संघ क्वार्टर फायनलला क्वालिफाईड होईल म्हणून. मात्र अतिशय शेवटचा जो रात्रीचा जो मॅच होता त्यांनी 1 साइडेड मॅच जिंकला आणि क्वालिफाईड केलं तो क्वार्टरला. तर आज सुद्धा ती इक्वेशन दनसर संघाने या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. कुणाल खोंड ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये अयशस्वी ठरला त्याची भरपाई म्हणून त्यांनी या मॅच मध्ये काढली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शतक ठोकलं त्यांनी स्वतःच्या बॅट मधून. आणि PPLच्या इतिहासामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रेक्षक हो, PPLच्या इतिहासामध्ये प्रथमच कोणी शतक ठोकलं असेल तर तो कुणाल खोंड आहे. 6 वर्षाच्या मोठ्या PPL T10 लीगच्या इतिहासामध्ये खरोखरच कुणाल खोंडचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलं जाईल. आणि एक चांगला फटका
गॅप मध्ये खेळून काढला त्या ठिकाणी बालाजी हजर मात्र आता डायरेक्ट हिट जर असता तर रनआउट झाला असता. षटकाची समाप्ती 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30. 6 विकेट. याच्या आधी सुद्धा सातारा संघाने काहीसा पहिला मॅच सुद्धा अपयशी प्रयत्न केलं होतं. काहीस संत गतीने खेळले. कुठे चुकलं सातारा संघ हे तुम्हाला बघावं लागेल. 12 चेंडू मध्ये 115 धावेची आवश्यकता. आलाय आविष्कार उर्फ मुज्जू. स्वतःचा ऑलराऊंडर. आज त्याचा दिवस आहे. मी सकाळीच सांगितलं होतं आज आविष्कार हनवतेचा दिवस आहे. अतिशय चांगला खेळाडू, ऑलराऊंडर असा खेळाडू आविष्कार. अतिरिक्त चेंडू, नो बॉल, फ्री हिट. वाईट. महेश आहे बहुतेक. महेश चौधरी. क्षेत्ररक्षण हजर आणि काहीच नाही. 1 धावा पूर्ण. 2 धावेसाठी पळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षणाद्वारे पुन्हा अकुटप्पाचा चेंडू, पुन्हा अतिरिक्त चेंडू. आता जो सामना होईल प्रेक्षकांनो, शर्वरी 11 वर्सेस जे जे टायटन्स. हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज असं सामना, चांगला खेळ तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघ आक्रमक गोलंदाज आणि फलंदाजाने पुरेपूर आहेत. एकीकडे सुहास पवार आहेत तर दुसरीकडे तो रबाडा आहे. कोलकात्याचा हा खेळाडू आलेला आहे शर्वरी संघामध्ये. अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून तो प्रसिद्ध आहे. आणि धावबाद. चलो पुन्हा अतिरिक्त चेंडू. तू सरळ टाकून दे आविष्कार. जसे बॉल येतात तसे बॉल चांगले टाक, पण हात फिरून टाक. नाही फेकून टाक, मला काही फरक नाही. आम्हाला नो बॉल दे. पुन्हा अतिरिक्त चेंडू. काहीच करू नको, रिव्ह्यू नको घेऊ, चाल घे, टाक. सरळ टाक. चार धावा. या 4 धाव्याने धावा पोहोचल्यात त्या 39 धावा. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकला आणि षटक संपलं. धनराजने 4 धावा काढून
मला वाटलं की धनराज वन डाऊनला येईल, मात्र धनराज हा शेवटून आलाय. थांबा थांबा, ओके ओके. धनराजचा वाट पूर्ण मॅच बघतोय धनराजची. चांगल्या गोलंदाजीमध्ये चमक दाखवली, फलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवू शकतो धनराज. आता शेवटचं षटक अमोल पवार सर. आणि महेशने खेचून काढलाय तो षटकार. आविष्कारला दाखवतोय की षटकार कसा मारला, अजून एक मारतो म्हणून दाखवत आहे महेश चौधरी. यानंतरचा हाय व्होल्टेजचा ड्रामा जे जे टायटन्स वर्सेस शेरवरी इलेव्हन्स बघायला विसरू नका प्रेक्षकांनो. अतिशय चुरशीचा असा होणारा सामना, प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा असा सामना. पायावर आदळला महेश चौधरी मात्र निराश. दुसरा षटकार खेचण्यामध्ये अपयशी. धनराजने एक धावा पूर्ण करून महेशला स्ट्राइक वरती ठेवलं. आता बघूया, महेशला अजून सुवर्ण संधी आहे अजून एक षटकार ठोकायची. निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूने धावा मात्र त्याच ठिकाणी. आता मात्र संधी हुकली महेश चौधरी याची. आणि निर्धाव चेंडू आणि समाप्ती, विकेट. ओके. सगळ्यात मोठा विजय हा केडी धनसळ संघाचा झालाय. 96 म्हणजे 96 धावांनी विजय प्राप्त केलाय. आता टेबलवरती टॉप असेल हा संघ रन रेटने, आणि सर्वात जास्त धावेने जिंकणारा हा संघ